दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सकल मातंग समाज अहिल्यानगरच्या वतीने 6 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आज शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या नियोजन बैठकीत करण्यात आली. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लागावा आणि सरकारचं या विषयाकडे लक्ष वेधलं जावं यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी 22 जून पासून जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांचा दौरा करण्यात येणार असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय दलित महासंघाचे सुनील उमाप आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत काळोखे यांनी केलं. या आंदोलनाला मातंग एकता आंदोलन, भारतीय दलित महासंघ, आधुनिक लहुजी सेना, विराट प्रतिष्ठान, अण्णाभाऊ साठे युवक संघटना, नगर कामगार संघटना, भिंगार कामगार युनियन, सत्यशोधक लहुजी सेना, लहुजी शक्ती सेना, लहुजी ब्रिगेड, मातंग क्रांती सेना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. महापुरुषांच्या विचारधारेतून समाजाच्या न्याय हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी समाज एकवटला असून 6 जुलैचा मोर्चा नगर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून प्रारंभ होईल. त्यामुळे समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. मी कांतीलाल जगदने, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. आज अहिल्यानगर जिल्ह्यातील IB गेस्ट हाऊसला अहिल्यानगर जिल्ह्यातील व शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला की उद्याच्या 6 जुलैला संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मातंग समाजाचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी साजरा होणार आहे. आणि या मोर्चाला अहिल्यानगर जिल्ह्यातील व राहुरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. आणि या उद्या होऊ घातलेल्या मोर्चाला आमच्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय भारत. आज शासकीय विश्रामगृहावर सकल मातंग समाजाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि त्या संदर्भात शासनाची जाग आणावी म्हणून येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर 6 जुलैला प्रचंड प्रमाणात लाखोच्या संख्येने मोर्चा काढायचं ठरवण्यासाठी आज ही बैठक या शासकीय विश्रामगृहावर या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे. खऱ्या अर्थाने आज या सामाजिक संघटना ज्या सहभागी झालेल्या आहेत मोर्चामध्ये, मातंग एकता आंदोलन अहिल्यानगर, त्याचबरोबर भारतीय दलित महासंघ अहिल्यानगर, आधुनिक लहुजी सेना अहिल्यानगर, विराट प्रतिष्ठान अहिल्यानगर, अण्णाभाऊ साठे युवक संघटना भिंगार, त्याचबरोबर नगर कामगार संघटना अहिल्यानगर शहर या संघटनेने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये 6 जूनला जो काही अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या सर्व संघटनाचा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे. आणि म्हणून मागणी प्रामुख्याने खऱ्या अर्थाने अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अण्णाभाऊ साठे, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, क्रांतिगुरु महात्मा फुले यांचा विचार घेऊन उद्याच्या काळामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोच्या संख्येने या ठिकाणी धडकणार आहोत. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न होतं की खालच्या अनुसूचित जाती जमातीमधील जो काही खालचा घटक आहे खऱ्या अर्थाने त्याला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षणाचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न खऱ्या अर्थाने जे होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही 6 जुलैला सकल मातंग समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर लहुजी चौकामध्ये या ठिकाणी जमणार आहोत. आणि म्हणून त्याचं अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये नियोजन केलेलं आहे. जिल्ह्यातील सर्व संघटना, सकल मातंग समाजाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी मोर्चामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि उद्यापासून जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हा दौरा आयोजित करीत असताना सर्व 14 तालुक्यामध्ये त्या तालुक्यामध्ये जाऊन सकल मातंग समाजाची बैठक
उद्यापासून घ्यायला सुरुवात करणार आहोत आणि त्या समाजाला आव्हान करणार आहोत की अबकड आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि ते 59 जातीला किती महत्वाचं आहे आणि ज्याचा विकास झाला नाही त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे हे खऱ्या अर्थाने मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दाखवून देणार आहोत। आणि ज्यावेळेस हा नगरचा ऐतिहासिक जो मोर्चा होणार आहे, जो लाखोंचा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धडकणार आहे, हा मोर्चा झाल्यानंतर या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते निश्चितपणाने आरक्षण उपवर्गीकरण लागू केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय। जय भीम, जय लवजी, जय अण्णा। मी चंद्रकांत काळोखे आज या ठिकाणी नगर शहराचं मध्यवर्ती ठिकाणी असलेलं शासकीय विश्रामगृह येथे 2 दिवसापूर्वी मेसेज टाकल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर नगर जिल्ह्यातल्या ज्या सक्रिय चळवळीतल्या विविध संघटना आहेत सामाजिक, त्या संघटनांचे जिल्हा प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला हजर झालेले आहेत। या ठिकाणी युवक कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, 50च्या आसपास इथले कार्यकर्ते आहेत। म्हणजे या ठिकाणी 3 पिढ्यांचं नेतृत्व करणारे कार्यकर्ते मोर्चाला फेस करण्यासाठी जी नियोजनाची बैठक आहे त्यासाठी हजर झालेले आहेत। मी आपल्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो की 1 ऑगस्ट 2024ला आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय, त्याचे न्यायमूर्ती यांनी जो आदेश निर्गमित केला महाराष्ट्र शासनाला की अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे त्याचं उपवर्गीकरण लागू करावं शासनाच्या अधीन राहून, ही गोष्ट संविधानाला अधीन राहून 7 न्यायमूर्तींचं असलेलं जे बेंच होतं, आपण त्याला बेंच म्हणतो, अशा 7 न्यायमूर्तींनी हा आदेश निर्गमित केला शासनाला। याला अधीन राहून म्हणजे संविधानाला अधीन राहून या सगळ्या बाबी झालेल्या आहेत। मात्र दुर्दैव असं आहे की संविधानाला विरोध कोण करतोय हे पूर्ण राज्य नव्हे देश पाहतोय आणि आम्ही माणसं ही संविधानाचं समर्थन करतोय की ज्या न्यायमूर्तींनी आदेश दिलाय त्याचं पाठीराखण, त्याचं समर्थन आणि त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून ही सगळी 3 पिढ्याची वेगवेगळ्या समाजाची संघटनेची कार्यकर्ते जमा झालेली आहेत। आम्ही संविधान लागू व्हायच्या पूर्वी सुद्धा राष्ट्राबरोबर होतो, संविधान लागू झालं तेव्हापासून संविधानासोबत आहोत, आजही संविधानाचा आम्ही मानसन्मान ठेवत आहोत आणि उद्याही संविधानाचं मानसन्मान ठेवणार आहोत। परंतु दुर्दैव असं आहे, मी आपल्या माध्यमातून विनम्रपणे आवाहन करतो की मातंग समाजाला विरोध करतोय ही अवांतर चर्चा सुरू झाली आणि दुर्दैव असं की ज्या राष्ट्रासाठी आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे असतील, ज्यांनी रशियामध्ये जाऊन भारताची लक्षवेधी भूमिका तिथं मांडली की याची दखल त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान पंडितजी नेहरूंना घ्यावी लागली, इतका मोठा माणूस, या माणसांचं नीच पातळीवर जाऊन उल्लेख केला जातो, ही दुर्दैवी बाब आहे, ही असंविधानिक बाब आहे। हे कृत्य आमचा तमाम मातंग समाज बांधव पूर्ण राज्यात करत नाही। राहिली गोष्ट संविधानाच्या माध्यमातून न्यायमूर्तींनी, हे जे सन्माननीय न्यायमूर्ती आहेत, यांनी जो आदेश निर्गमित केलाय तो केवळ एका मातंग जातीपुरता केलेला नाही, हे आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगू इच्छितो। हे जे उपवर्गीकरण लागू होणार आहे ते अनुसूचित जातीच्या 59 जातींसाठी आहे, केवळ मागांसाठी नाही। आणि इथं जे मातंग समाजाचं नेतृत्व करतो, आम्ही मातंग समाज म्हणून जरी आलेलो असलो तरी उरलेले जे 58 समाज आहेत, उरलेले जे 58 प्रमुख जाती आहेत, उपजाती आहेत, त्याचं नेतृत्व आता भविष्यात मातंग समाज करणार आहे आणि त्याची सुरुवात नगर जिल्ह्यातून झाली, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। हा जो मोर्चा आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी निवेदनाचं सांगितलंय, मी फार प्रमुख मुद्दा आपल्या माध्यमातून सांगतोय विनम्रपणे। महाराष्ट्रात शासनाच्या माध्यमातून त्यांनी फायदा घेतला, सत्तेचा फायदा घेतला, तरी आम्ही कोणाला विरोध केला नाही। ज्यांनी सत्तेचा फायदा घेतला तेच शासनाला विरोध करतात आणि आम्हाला भाजप सरकारने जे छोटं मोठं केलं आम्ही त्यांच्या सोबत खुश आहेत। आम्ही पूर्वी त्यांच्या सोबत खुश होतो ना आताही खुश आहेत। आता मात्र शासनाने लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं आपलं समर्थन करणारी माणसं कोण आहेत, आपण देतोय कोणाला आणि दिला कोणाला पाहिजे, हे आपल्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो। आणि विनम्रपणे पुन्हा सांगू इच्छितो की हा ज्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ जे राज्यात घडामोडी घडणार आहेत याची ऐतिहासिक दखल पात्र
बाबी ह्या नगर जिल्ह्यात घडतील हेच आपल्या माध्यमातून सांगतो. येणाऱ्या काळात ती घडल आणि याचे साक्षीदार तुम्ही सुद्धा असाल हे मी माझ्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं विनम्रपणे सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय लहुजी, जय भीम. बैठकीला गुलाबराव गाडे, राम वडागळे, श्रीरंग आढागळे, निलेश सरोदे, कांतीलाल जगधने, निलेश जगदने, नवनाथ शिंदे, कृष्णा गाडे, संदीप नटके, संतोष शिंदे, नाना गडसिंग यांच्यासह सकल मातंग समाज आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.